मित्रांनो, आपल्यावर कुणाची तरी आशा आहे. हा काहीतरी चांगलं करीन, काहीतरी नाव कमवेल, काहीतरी कमाई करील, काहीतरी कुठेतरी नोकरीला लागेल. या आशेवर आपल्या घरचे आहेत, आई वडील बहीण, कुणाच्या घरचे पालक, कुणी काहीतरी आपल्यावर कोणीतरी डिपेंड आहे. कोणीतरी आपल्यावर आशा आहे की हा काहीतरी चांगला करेन. आणि बरेच जण बघतो, बरेच जण माझे मित्र बघतो किंवा आपले जवळपासचे कोणीतरी बघतो, आपण बघत असतो दरवेळेस. तो व्यक्ती, तो मुलगा, जे त्याच्यावर डिपेंड लोक आहेत किंवा जे लोकांना त्याच्यावर आशा आहे, हा काहीतरी चांगला करेन, अभ्यास करेन, नोकरीला लागेल किंवा काहीतरी काम करेल, कुठला तरी व्यवसाय चांगला करेल, काहीतरी शिकत असेल तो चांगला शिकन. पण बरेच जण असे आहेत की ते त्याचं भानच राहत नाही आपल्याला. आपले आई वडील आपल्याला बाहेर शिकवायला येतं किंवा काहीतरी काम करायला पाठवायला येतं, नोकरी करायला का होईना पाठवायला, पण त्याचं भान आपण विसरून जातो. एक विशिष्ट काळानंतर आपण त्याचं भान विसरून जातो. तर याची जाणीव राहू द्या की आपल्याच्यानं ते होतंय का नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते काम आपल्याच्यानं होतंय की नाही, आपल्याला ते काम कुठवर झेपत आहे. एखादा अभ्यास असला तो पण आपल्याला कुठवर झेपवतंय ह्याची जाणीव आपल्याला असते, याची माहिती आपल्याला असते. आपल्याला माहिती आहे केल्यानं होते, पण आपल्याला माहिती आहे आपण तितके कष्ट करून पण ती आपली बुद्धी तितकी चालेल का, तितका अभ्यास आपला होईल का. तर जर नसेल होत, आपल्या अंतःकरणाला वाटत असेल की हे नाही होत, तर घरी खुशाल सांगून टाका आणि आपलं दुसरं काम काय जे ऍक्टिव्हिटी असेल त्या ऍक्टिव्हिटीच्या मागे लागा. पण असं बी नाही आपल्याला कुठलंच काम जमत नाही. आपल्याला कुठलं ना कुठलं काम परफेक्ट जमत असते. आपल्या मनात दुसरं काहीतरी असते. आपल्या घरचेच वाचते की यानं काहीतरी नोकरी लागावं, काहीतरी करावं, अभ्यास करावं, व्यवसाय करावं, काहीतरी करावं. त्याच्यामुळे आपण शांत असतो. पण शांत न राहता घरच्याला समजून सांगायचं किंवा आपल्या लोक जे आपल्यावर डिपेंड आहेत, जे लोक आपल्यावर आशा धरून आहेत, त्यांना की मला हे होत नाही, हे मला झेपवत नाही, माझी मानसिकता नाही, माझी बुद्धी तेवढी चालत नाही, माझे कष्ट करायची तेवढी दमक नाही. जे काय आपल्याला वाटत, जे काय आपल्याला वाटत असेल ती खुशाल सांगून द्या. खुशालपणे, बिनधास्तपणे सांगून द्या. कारण काय होईल माहिती का, एक विशिष्ट काळ निघून गेल्यानंतर आसमान आसमान पे टपका खजूर पे अडका घटकाना घटका असं होईल आपलं काम. कारण वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नसते ना. ह्याच गोष्टी समजा. आपल्याला हळूहळू काय करायचे आणि आपण करायलोत काय, आपल्या मनात डोक्यात दुसरंच असते. असं आपल्या मनात प्रत्येकाच्या डोक्यात असते. पण आपल्याला वाटतं हा आता घरचे म्हणले म्हणून ठीक आहे, जाऊ द्या, घरचे म्हणले म्हणून चला, घरचे म्हणले म्हणून बघू द्या. आपल्याला माहित असते काम आपल्याला झेपवणार आहे की नाही. आपल्याला माहित असते हे एवढा अभ्यास आपली बुद्धी बुद्धी तेवढे येणार आहे की नाही, आपल्याला एवढे कष्ट करणं होणार आहेत की नाही आपल्याला माहिती असते. पण आपल्याला माहिती आहे आपण ह्या क्षेत्रात टॉपचा आणू शकतो. तिकडे वळण्यासाठी ज्या लोक आपला आशा धरून आहेत त्या लोकांना सांगा हे मला झेपवत नाही, हे काम माझ्याच्यानं होत नाही, मी हे काम करतो, मला हे काम जमणार आहे, म्हणजे जमणार आहे आपल्याला माहित असते. ते लोक आनंदाने आपल्याला परवानगी देतात. तुम्हाला काय वाटते?